एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहे. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहे. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. आपण हा परिचित एक भाग उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय त्याचे काही वचन बघूया आणि 1-2-3 वचन बघूनच आज आपण ते समाप्त करूया. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय आणि पहिल्या वचनापासून. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचरात सर्प फार धूत होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हास मोकळे काय, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. पण सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला जे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणारे व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यात चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले व ते खाल्ले. तेव्हा त्या व त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. आपल्याला सर्वांना परिचय आहे आणि हा भाग बऱ्याच वेळा आपण आपल्या मननामध्ये आणि बंधुजनांद्वारे ऐकलं असेल. तर पण याच्यात काही आपण असे वचन बघूया जेणेकरून आज आपल्याला या वचनाच्या द्वारे काहीतरी नवीन शिकण्यास मिळेल. इथे आपण बघतो की बऱ्याच वेळा आपण आपला शत्रू हा आपण माणसांना समजतो, मनुष्याला समजतो, आपल्या बंधू भगिनींना समजतो. पण खरा आपला शत्रू असं बघितलं तर आपला शत्रू सैतान आहे. आपली लढाई मांसा बरोबर आणि रक्ताबरोबर नाही, तर आपली लढाई शत्रू बरोबर, आपला शत्रू सैतानाबरोबर आहे. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की मनुष्य जो आहे तो जास्त विचार हा सैतानाबरोबर करत असतो आणि देवाच्यावर जास्त विचार करण्याच्या पेक्षा सैतानाच्या गोष्टींवर ह्या गोष्टी विचार करत असतो. आपण बघू शकतो की 2 कोरिंथीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये 2रा अध्याय 11 वचन मध्ये असं लिहिलेलं आहे की सैतानाचे विचार आपल्याला कळत नाही असे नाही, है ना. सैतान जो आहे तो आपल्याला कशा प्रकारे आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा करतो, त्याचे करून आपल्याला सावध असलं पाहिजे. आणि या इफिशियन्सचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये 4था अध्याय 27 वचनामध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही सैतानाला वाव देऊ नका. सैतान हा फार धूर्त आहे. तिथं असं पहिल्या वचनात दिलंय की सैतान हा फार धूर्त आहे. मराठीमध्ये धूर्त दिलंय. ऍक्च्युली तो एक हुशार आहे, क्लेवर आहे, एकदम कनिंग आहे. त्याची क्षमता आपण जाणली पाहिजे, त्याच्या ट्रिक्स, त्याच्या युक्ती आपल्याला कळायला पाहिजे की तो कशा प्रकारे फसू शकतो, कशा प्रकारे आपल्याला खाली पाडू शकतो. आपण या गोष्टी ओळखणं गरजेचं आहे. आपला जो सैतान शत्रू जो सैतान आहे त्याच्याबद्दल यशाच्या पुस्तकमध्ये, एस्केलच्या पुस्तकमध्ये असं लिहिलेलं आहे की तो डॅनियलपेक्षा हुशार आहे. तो डॅनियलपेक्षा हुशार आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या ज्ञानाने, बुद्धीने, हुशारीने अशा प्रकारे सैतानचा पाडाव करू शकतो, पण तसं नाहीये. बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तो फार हुशार आहे, डॅनियलपेक्षा हुशार आहे. आपण डॅनियलपेक्षा हुशार आहोत का? आपण डॅनियलपेक्षा हुशार नाहीये तसं बघायला गेलं तर.
सैतान खूप हुशार आहे आणि आपण जर आपल्या हुशारीने त्याच्याबरोबर लढायचा प्रयत्न केला तर आपण त्याच्यावर कधीच जिंकू शकत नाही, कधीच जिंकू शकत नाही. एक मी उदाहरण आपल्या समोर मांडतो. आपण पहिलं जे सॅम्युएलचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जर 17वा अध्यायामध्ये बघितलं तर असं नाही की आपल्याला बुद्धी देवाने दिलेली आहे की आपल्याला ज्ञान दिलेलं नाहीये, आपल्याला हे सर्व दिलं आहे. पण आपण ते जे वापरायचं आहे ते आपण देवावर अवलंबून राहून वापरायचं. सैतानाशी जेव्हा आपल्याला लढायचं आहे तर मी स्वतः आपल्या ज्ञानाने बुद्धीने जाऊन सैतानाशी लढणे योग्य नाही. आपण देवावर भरोसा ठेवून देवावर अवलंबून राहून त्याच्याशी लढाई करायची आहे, त्याच्याशी लढाई करायची. जर आपण पहिल्या सॅम्युएलचं पुस्तक बघितलं त्याचा 17वा अध्यायामध्ये बघितलं तिथं आपण बघू शकतो दावीद आणि गोलियातची जी लढाई आहे त्याच्याबद्दल आपण तिथे वाचू शकतो. दावीद हा कधी पण त्याला मला फार चांगलं गोफन चालवता येतं, मला अचूक नेम धरता येतो आणि मी लहानपणापासून एकटा राहत असताना या गोष्टीवर बरीच पैकी प्रॅक्टिस केलेली आहे आणि मी कशाही प्रकारे त्याला अशा प्रकारे हरू शकतो असं दावीदने कधीच विचार केला नाही. जेव्हा दावीदला कळलं की हा गोलियत हा व्यक्ती समोर येतो आहे आणि इस्रायलचे सैन्य त्याला घाबरत आहे तर त्यांनी तिथं आपण असं बघतो की म्हटलेलं आहे की हा व्यक्ती आहे ना इस्रायलाच्या देवाला असं नावं ठेवत आहे तर मी याच्या समोर जाताना देवाला स्मरूनच पुढे जाईल, देवाचं नाव घेऊनच पुढे जाईल. आणि तिथे जेव्हा दावीद गोलियातच्या समोर गेला तेव्हा दावीदने गोलियातने बऱ्याच काही उलट्या गोष्टी देवाबद्दल तिथे बोलल्या. पण दावीद आपण बघतो की तो म्हणतो की मी आमच्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडे येतो. असं नाही की दावीदाला स्किल होतं, त्याच्याकडे क्षमता होती, त्याच्याकडे युक्ती होती, बरंच काय होतं. पण तो पहिली स्टेप जी आहे तो आपल्या देवाला वर भरोसा ठेवून त्याच्या पुढे गेला. आणि तिथे जेव्हा त्यांनी त्या गोफणामध्ये ते जे गोटे घेतले होते, गुळगुळीत गोटे घेतले होते, त्याच्यातला एकच गोटा घेऊन त्यांनी फिरवून त्यांनी काय केलं त्या गोलियातला तिथे मारलं आणि तो तिथे त्या गोलियातच्या डोक्याला लागला, गोलियात मेला आणि त्याचा वध केला. आपण बघतो की दाविदाकडे सगळी क्षमता होती पण तरी पण त्याने प्रभूवर डिपेंड राहून अवलंबून राहून काय केलेलं आहे पुढे तो गेलेला आहे. प्रियानो, सैतानला हरवणं एवढं सोपं नाही. सैतानाला हरायचं असेल तर आमच्या क्षमतेने, आमच्या बुद्धीने, आमच्या स्वतःच्या क्षमतेने कधीच आम्ही पुढे जाऊ शकत नाही. एक अजून एक उदाहरण आपण नवीन करारामध्ये पण बघू शकतो. नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काही लोकांना वचन सांगण्यासाठी येतो आणि तिथे नदी किनाऱ्यावर आल्यानंतर तिथे तो 1-2 मचवा असतात, तिथे एका मचवा चढतो, ती पेत्राची मचवा असते. पेत्राला सांगतो थोडं मागे कर, तर ती मागे ढकलण्यात येते. प्रभू तिथे सांगत असतो वचन. त्यानंतर प्रभू त्या पेत्राला म्हणतो तिथे की आता तू मागे ती नाव घे आणि तिथे तू जाळं टाक आणि मग तू मासे धर. पण तिथं पेत्र काय म्हणतो, प्रभू मी रात्रभर इथे मासे पकडलेले आहे, मी कोळी आहे. म्हणजे पेत्राला असं म्हणायचं की माझ्यामध्ये सर्व कला आहे, माझ्यामध्ये सर्व शक्ती, सामर्थ्य, कॅपेबिलिटी सर्व काय. असं नाही की मी पहिल्या टाइम ह्या नदीमध्ये आलोय आणि मासे पकडतोय, मला चांगलं ज्ञान आहे, मला चांगलं माहिती आहे कुठे मासे पकडायचे, काय पकडायचे. तरी पण प्रभू तू जर म्हणतो की इथे जाळी टाक तर मी तिथे जाळी टाकतो. तो पूर्णपणे प्रभूवर अवलंबून जातो आणि प्रभू जे काय सांगतो ते काम तो करतो. आणि जेव्हा ती जाळी तिथे तो टाकतो तिथे आपण बघतो की इतके मासे त्या जाळीमध्ये येतात की त्याला दुसऱ्यांची मदत घ्यायला लागते की ते जाळी बाहेर काढायला. प्रियानो, आपण आपल्या बुद्धिमत्तेवर, आपल्या ज्ञानावर अवलंबून राहून जर अशा प्रकारे पुढे जायचा प्रयत्न केला किंवा सैतानावर जिंकण्याचा प्रयत्न केला, विजयी होण्याचा प्रयत्न केला तर आपण होऊ शकत नाही. आपल्याला फक्त देवावर अवलंबून राहूनच या गोष्टी पुढे करू शकतो. जर आपण स्तोत्र संहिताचं जर वचन वाचलं त्याच्यामध्ये, आपण जर नीतिवचनचं जर पुस्तक वाचलं, त्याचा 3रा अध्याय वाचला आणि त्याच्यामध्ये 5 आणि 6वं वचन वाचलं तर त्याच्यात वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर
म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तिथं स्पष्ट आपण असं बघतो की वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. जर तुझा मार्गदर्शक कुणाला करायचा असेल तर तू देवाला कर. तू देवाच्या बुद्धीवर देवावर अवलंबून राहून जर कार्य केलंस तर तो नक्कीच तुझा मार्गदर्शक होईल. आता आपण इथे वचनची सेवा करतोय, कोण इथे करतो, कोण बाहेर करतो, सेवा करतो देवाच्या. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आपण तयारी करतो आणि केली पण पाहिजे. सर्व गोष्टी करत असताना एक गोष्ट समजली पाहिजे आपल्याला की आपण जे काय पुढे करणार आहोत, बोलणार आहोत, त्या गोष्टी सर्व आपण देवावर सोपून देऊन आपण पुढे घेत जाणं गरजेचं आहे. जर देवाच्या ज्या गोष्टी त्या जर लांब केल्या आणि मीच जर करतोय तर तो माझापणा मोठा पुढा होईल आणि देवाला आपण लांब केल्यावर सैतान आपल्यावर कधी पण आक्रमण करून आपल्याला पाडायचा प्रयत्न करेल. म्हणून आपण सर्व गोष्टी जे काही आपण करतो, सैतानाला तो हुशार आहे, इज व्हेरी क्लेवर. त्याला जर पाडाव करायचा असेल तर देवावर पूर्णपणे अवलंबून राहून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. कारण की आपण बघतो की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देवावर सगळं काय भरोसा ठेवतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे कर, माझं ते कर. तेव्हा आपण देवावर डिपेंड असतो. तर देवाला जर आपण त्यापासून लांब केलं आणि जर मी करतो म्हटल्यावर ते शक्य होणार नाही. सो एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे की पूर्णपणे आपण कुठली पण गोष्ट करत असताना आपण देवावर अवलंबून राहून करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपण बघूया. जो सैतान आहे आपल्याला कशा प्रकारे फसवायचा प्रयत्न करत आहे. पहिला, तो हुशार आहे, तो आपल्याला तशा प्रकारे आपण हुशार असं दाखवून फसवायचा प्रयत्न करेल. दुसरी गोष्ट मध्ये आपण असं बघतो 5व्या वर्षामध्ये, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरवाईट जाणार व्हाल. आता इथं असंच म्हटलेलं आहे की आणि देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे, देवालाही ठाऊक आहे ना. आता तो एका प्रकारे देवाबद्दल शंका माणसाच्या मनामध्ये निर्माण करतो. इथं आपण असं लिहिलेलं आहे, अरे देवालाही माहित नाही. त्याला असं म्हणायचंय, सर्प असं दाखवायचा प्रयत्न करतोय की अरे या देवाला तर मी तुमच्यापेक्षा पहिल्यापासून ओळखतो. या देवाला तुम्ही आत्ता ओळखता, देवाने तुम्हाला आत्ता निर्माण केलंय. पण मी तर या देवाला कधीपासून ओळखतो. तो तुमचं काय भलं करणार नाही, तो तुमचं काय चांगुलपणा करणार नाही, तो तुमच्यावर काय प्रेम करणार नाही है ना. तो तुम्हाला तशा प्रकारे तुमच्या योजना करणार नाही. अरे तो तसं काही करणार नाही. बघा तुम्हाला काय सांगितलंय, तुम्हाला सांगितलं की अरे तुम्ही ते फळ खाल तर मराल, नक्कीच मराल है ना. तुम्हाला असं सांगितलंय, पण सर्प म्हणतो असं होणार नाही. अरे तुम्ही तर जे फळ खाल्लं तर उलट तुमचे डोळे उघडतील, तुमचं प्रमोशन होईल, तुम्ही उंच व्हाल, तुम्हाला सगळं काय कळेल, तुम्ही अधिकार तुम्हाला मिळेल. तो देवाच्या चांगुलपणावर, देवाच्या प्रेमाबद्दल मनुष्यामध्ये काय करत आहे, शंका निर्माण करत आहे ना. तो सैतान फार चॅप्टर आहे ना. तो काय करतो, अशा प्रकारे देवाच्या पासून आपण कसं लांब जाऊ, देवापासून आपण देवाच्या गोष्टींपासून कसं लांब जाऊ, देवावर आपण भरोसा ठेवण्यापासून कसं लांब जाऊ, हा तो विचार करत असतो. त्याला जगातल्या लोकांपेक्षा जे लोक प्रभूवर भरोसा ठेवतात त्यांना कसं मी लांब करू, याचा जास्त तो धडपड करत असतो. आणि म्हणून तो म्हणतो की देव का तुमचं चांगलं करणार आहे का, देव तुमचं चांगलं करणारच नाही. बघा तुम्हाला काय देवाने सांगितलं, हे खाल्लं तर तुम्ही मरणार. अरे असं मरणार नाही. तुम्हाला काय होईल, उलट तुम्हाला सर्व काय पुढचं कळेल, तुम्हाला चांगलं वाईट सगळं काय कळेल है ना. आपण जर स्तोत्र संहिता जर वाचलं, त्याच्यामध्ये आपण 145वा अध्याय वाचला तर त्याच्यात आपल्याला दिसून येईल, त्याच्या 9व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे, त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. इथं असं लिहिलेलं आहे, देव सगळ्यांबरोबर चांगला आहे. म्हणजे फक्त आपल्याबरोबरच वाईट आहे का. सैतान एकदम फसवण्याचा प्रयत्न करतो. हे जसं ईवला इथं फसवलंय, हवेला इथं फसवलंय, तसं तो आज पण आपल्याला अशा प्रकारे फसवायचा प्रयत्न करतो. बघा बऱ्याच वेळेस एखादी गोष्ट असेल, आपल्या घरामध्ये काय आजारपण असेल, कुणाला बरं होत नसेल, बराच वेळ लागत असेल त्या गोष्टीला है ना. आपण काय करतो, आपल्याला असं वाटतं का अरे देव माझ्या जीवनामध्ये काही कार्यच करत नाही है ना. त्याच्या चांगुलपणाबद्दल, त्याच्या प्रेमाबद्दल आपण काय करतो, जास्त हळूहळू काय करतो, लांब जायचा प्रयत्न करतो है ना. आणि तेवढंच नाही है ना, आपण काय करतो,
तो ज्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये करतो है ना. समजा आता आपल्या जिथे आपल्याला प्रभूला धन्यवाद द्यायचा या गोष्टी करून त्या आपण करत नाही. जे आपलं चांगलं पण देव करतो त्याला आपण धन्यवाद द्यायचा प्रयत्न करत नाही. आणि आपण कधी पण ह्या गोष्टी भावनिक रीतीने करून पण उपयोग नाही. सो इथे आपण बघतो की जसं देव प्रभूने सांगितलेलं आहे, एक उदाहरण आपण बघू शकतो जुन्या करारामध्ये देवाचं चांगुलपण है ना. शैतान नेहमी आपल्यामध्ये शंका निर्माण करतो, पण योबच्या जर जीवनामध्ये आपण बघितलं त्याच्यावर अशा प्रकारचं बरंच कष्ट आले होते. त्याच्या पण शरीराला इजा झाली होती, त्याला पण खूप त्रास होत होता है ना. एवढं सगळं असताना त्याची पत्नी सुद्धा तिने काय केलेलं आहे, त्याच्या मनामध्ये शंका निर्माण केली. त्याला सांगितलं बाबा की हे काय करतो तू है ना, मरून जा. पण तिथं आपण बघतो योबाने हे सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये होत असताना सुद्धा त्यांनी देवाचं चांगुलपण तो विसरला नाही, देवाचं प्रेम तो विसरला नाही. त्यांनी त्याच्या लक्षात आलं की देवाची योजना माझ्या जीवनाद्वारे काय आहे हे सर्व त्यांनी ओळखून घेतलं. म्हणून प्रियानो, आपण आपल्या जीवनामध्ये प्रवास करत असताना आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा सैतान शंका निर्माण करू शकतो, पण आपण योबासारखं राहिलं पाहिजे. आपल्यामध्ये कष्ट असे आले पाहिजे. योबासारखे कष्ट आपल्या जीवनामध्ये आले पण नसतील, पण जर आले तरी पण आपण अशा प्रकारे पूर्णपणे देवाचा जो चांगुलपणा आहे ते आठवण करून देवाने माझ्या जीवनामध्ये काय केलंय, देवाने माझ्या प्राण आणि आत्म्यासाठी काय केलंय, त्या सर्व गोष्टींचा विचार करून त्याच्या चांगुलपणासाठी आपण सदैव प्रभूला धन्यवाद देणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आपण असं बघतो, तिथं असं लिहिलेलं आहे की ते फळ खाण्यास है ना. चैतन काय म्हणतो, काय होणार नाही, खा, फळ दिसतंय ना, चांगलं आहे ना, फळ खाण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, तुझी इच्छा आहे ना फळ खायची तर तू खा ना. फळ खाल्याने काय पाप होतंय का, काय होणार आहे काय पाप, मग तू खा ना फळ. आणि हवेने तिथे आपल्या इच्छेनुसार ते काम केलेलं आहे. काय केलेलं त्याने, आपल्या इच्छेनुसार मला आवडतं ना तर मी करणार, फळ चांगलं आहे, सुंदर आहे, मी खाणार, आणि त्यांनी ते फळ खाल्लं. प्रियानो, आपली इच्छा आपण नेहमी, शैतान काय करतो, आपल्या मनामध्ये शंका आणि असे डाऊट आणि अशा प्रकारे आपल्याला प्रलोभन देतो आणि ह्या गोष्टी आपल्याला करण्यास प्रवृत्त करतो की अरे तू काय देवाचा विचार काय घेतोस, देवाची इच्छा काय बाळगतोस, अरे तू देवावर का अवलंबून राहतोस, तू स्वतःवर अवलंबून राहणार, तू काय कमी आहेस काय, तू आपली इच्छा, तुझी इच्छा आहे ना चांगलं करण्याचं खाण्याचं, तू कर ना, काय प्रॉब्लेम आहे तुला. प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण की देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे. देवाने यासाठी आपल्याला निर्माण केलंय की आपण देवाच्या इच्छेनुसार चाललं पाहिजे. देवाने ह्यासाठी आपल्याला निर्माण नाही केलं की आपण आपल्या इच्छेप्रमाणे आपण कसंही चालवं. यशाच्या पुस्तकामध्ये 53व्या अध्यायामध्ये सांगितलं की लोक आपल्या मार्गातच चालत गेले. याचा अर्थ काय, लोक आपल्या इच्छेनुसार चालले गेले. याचा अर्थ काय, जो व्यक्ती अशा प्रकारे देवाला सोडून चालायचा प्रयत्न करतो आपल्या इच्छेनुसार, ते एक पाप आहे. दॅट इज अ सिन. म्हणून आपण आपल्या इच्छेनुसार चाललं पाहिजे असं सैतान आपल्या मनामध्ये आपल्यामध्ये भरवायचा प्रयत्न करतो. एक उदाहरण आपण बघू शकतो जुन्या करारामध्ये, जेव्हा दावीद आणि आपले सैन्य घेऊन फलस्तीन लोकांच्या पासून दूर आला, सिकलाग इथे आला, तिथं त्यांनी बघितलं की अमेलेकी जे लोक आहेत त्यांनी सर्व त्यांची जे लेकरं आहेत, पत्नी आहे, या सर्वांना काय केलेलं आहे, घेऊन गेलेला आहे, त्याचा पाडाव केला आणि तिथे ते सगळं सिकलाक्षर जाळलं आणि ते लोक पुढे निघून गेले. इथे दावीद आणि त्याचे सैन्य 400 लोक जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना खूप खूप म्हणजे दुःख झालं. तिथे इतके रडले की त्यांच्यामध्ये त्राण राहिला नाही रडायला. आणि मग लोकांच्या मनामध्ये असा विचार आला की आता आपण काय केलं पाहिजे, आता ह्या दावीदाला मारलं पाहिजे, इथपर्यंत प्रसंग आला. पण दावीदाने काय सांगितलं, तिथं असं लिहिलेलं आहे की दावीदाने तिथे देवावर पूर्णपणे भरोसा ठेवला, देवाची इच्छा ओळखली, देवाला विचारलं तिथं त्याने, मी काय करू. असं नाही की कुठल्याही प्रसंगी मी आता माझी इच्छा आहे, मी जाऊन आता काहीतरी करेल आणि असं करेल, माझ्याच लोकांना पहिले मी संपवेल, माझ्याच लोकांचा मी पहिले काय घेईल, बदला घेईल.
असं काही न विचार करता त्यांनी आपली इच्छा बाजूला ठेवून त्यांनी देवाच्या इच्छेला विचारलं आणि देवाने सांगितलं की तू त्यांच्यावर काय कर, तू त्यांच्यावर चालून जा आणि तू काय कर, विजय होशील. आणि आपण असं बघतो की तिथे दाविदाने देवाची इच्छा समोर ठेवून तिथे गेला आणि तो विजय त्याला मिळाला. प्रियानो, सैतान आपल्याला अशा प्रकारे भुलवण्याचा प्रयत्न करतो की तू आपल्या इच्छेने कर, तुला काय आवडतं ना तू कर, तुला जसं पाहिजे ना तसं तू कर. आणि अजून एक आपण नवीन करारामध्ये आपण तिचं बघू शकतो. नवीन करारामध्ये जर बघायला गेलं तर सैतान प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा बघण्यास तिथे आला. मग त्याचं पुस्तक त्याचा 4 अध्याय आणि तिसऱ्या वचनामध्ये आहे ना, तिथं सैतान त्याला म्हटला की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तू 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 नुसतं बोल, कारण त्या धोंड्या ज्या आहेत त्याचे भाकरी होतील. देवाला काय अशक्य नव्हतं, प्रभू येशू ख्रिस्ताला काय अशक्य नव्हतं की धोंड्याचे भाकरी म्हटल्यावर भाकरी व्हायला. पण प्रभू येशू ख्रिस्तानी काय बघितलं, प्रभू येशू ख्रिस्तानी पित्याची काय इच्छा आहे, पित्याने मला सांगितलं का या गोष्टी कर, नाही, त्यांनी देवाची इच्छा समोर ठेवून त्यांनी अशी कुठली गोष्ट केली नाही. त्याच्यात पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे की सैतान म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताला, अरे प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो की तू काय कर, या सर्व गोष्टी मी तुला देईल, तुम्हाला नमन कर. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची इच्छा बाजूला ठेवली, त्यांनी पित्याची इच्छा ओळखली. सैतानाने जे त्याला घुमवायचा प्रयत्न केला त्या सर्वच त्यांनी गोष्टी दूर ठेवल्या आणि त्यांनी सैतानाच्या गोष्टीकडे त्यांनी भुलवण्याचा जो प्रयत्न केला की तुझ्या इच्छेप्रमाणे चाल, तुझ्या इच्छेने तू कर, तू उंच होशील, तू मोठा होशील, तुला सर्व काही मिळेल, जगिक तुला गोष्टी मिळतील, मटेरियल गोष्टी मिळतील, लोकांच्या नजरेसमोर तू उंच होशील, तुला आदर मिळेल, तुला सन्मान मिळेल. पण प्रभू येशू ख्रिस्ताने देवाची इच्छा पुढे केली आणि त्याच्यावर त्यांनी काय केलं, त्या परीक्षेत त्यांनी सैतानावर मात केली. प्रियानो, आपल्याला सैतान अशा प्रकारे भुलवण्याचा प्रयत्न करतो. सैतान आपल्याला नेहमी सांगतो की ह्या गोष्टी तू कर आणि तो हे पण सांगतो की सगळं काय तुझ्या जीवनामध्ये चांगलं होईल, सगळं काय तुझ्या जीवनामध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तो फक्त एकच गोष्ट सांगतो, तो दुसरी गोष्ट सांगत नाही, ती म्हणजे त्याचे परिणाम सांगत नाही. आपण आपल्या इच्छेने करतो, पाप करतो, पण दुसरी गोष्ट आपण त्याचे परिणाम बघत नाही. दाविदाने आपल्या इच्छेने केलं, त्याला आवडलं, पाप केलं, पण त्याचे परिणाम त्याने भोगले. शमशोनने पाप केलं, त्याला वाटलं की मी करतोय चांगलंय, पाप केलं, त्याचे परिणाम त्याला भोगायला लागले. अब्राहमाला पण चांगलं वाटलं, त्यांनी पाप केलं, त्याचे परिणाम त्याला भोगायला लागले. प्रियानो, बरंच काही आहे याच्या गोष्टी पुढे, पण आपल्याला वेळ नाही, मी इथेच थांबवायचा प्रयत्न करतो, तो वेळ झालेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सैतान आपल्याला, तो हुशार आहे, तो खूप हुशार आहे, आपल्याला पाडाव करू शकतो. म्हणून पूर्णपणे देवावर अवलंबून राहून आपण पुढे गेलं पाहिजे. सैतान म्हणतो देव चांगला नाहीये, देव प्रेमळ नाहीये, देव तुमच्याबद्दल योजना नाहीये. पण प्रियानो, लक्षात ठेवलं पाहिजे, देव चांगला आहे, देव प्रेमळ आहे, आपल्यावर आपली योजना त्यांनी आखून ठेवलेली आहे. आणि तिसरी गोष्ट आपण इथं बघितलेलं आहे की सैतान म्हणतो तुझ्या इच्छेप्रमाणे चाल, आपण आपल्या इच्छेप्रमाणे नाही चाललं पाहिजे, देवाच्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे. प्रियानो, ह्या गोष्टी आपण सगळं देवाच्या समोर ठेवूया की देव अशा प्रकारे या सर्व सैतानाच्या काय म्हणतात ट्रिक्सवर, युक्तींवर पूर्णपणे मात करण्यासाठी, विजयशाली जीवन आम्हाला देण्यासाठी प्रभू आम्हाला सहाय्यता मदत करो. आम्हा सर्वांना अशा प्रकारे प्रभूला महिमा देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये चालण्यासाठी प्रभू आपल्या सर्वांना सहाय्यता मदत करो.